नमस्कार. आपण पाहता मावळ परिसर न्यूज आणि मी मनोज मोरे. आपण आत्ता आहोत वडगाव मावळ पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आणि आपल्या मागे जे आपण कार्यालय पाहताय ते आहे मावळ पंचायत समितीचं गट विकास अधिकारी के के प्रधान यांचं. गेल्या 2 महिन्यापासून हे गट विकास अधिकारी जे आहेत ते कामावरती रुजू नाही आहेत. ते कामावरती रुजू नसल्या कारणाने मावळ तालुक्यामधले विविध कामांसाठी जी लोकांची सस्य हेलपाट होती आहे त्यांना आज नाहक तो त्रास सहन करावा लागतोय. फक्त 7 दिवसाच्या रजेवरती सांगून गेलेले हे गट विकास अधिकारी जे आहेत ते अद्यापही कामावरती रुजू झालेले नाहीयेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या जे ऑफिस आहे त्यांचं त्या ऑफिसला त्यांनी टाळ ठोकलेला आहे. आणि यानंतर त्यांच्याशी आपण चर्चा केली असता आपले सभापती उपसभापती असतील यांनी काही कालावधीमध्ये जे डेप्युटी जे हे आहेत अतिरिक्त सीईओ जे गट विकास त्यांचे सहाय्यक आहेत तर त्यांना हा कारभार हा त्यांच्या हातामध्ये सोपवण्यात येणार असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. कारके साहेब, मावळ तालुका पंचायत समितीच्या बीडीओचं कार्यालय अजून किती दिवस बंद राहील आणि त्याचा ॲडिशनल चार्ज कोणाकडे आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं किंवा सीओकडनं तुमच्याकडे काय माहिती आहे? गेली 2.5 महिन्यापासून के के प्रधान साहेब रजेवर आहेत. 8 दिवस झाले. एक रजेवर जातो, त्यांची पोस्टिंग व्हायची किंवा त्यांना प्रमोशनचा विषय चालला होता. त्या अनुषंगाने 8 दिवसाची रजा घेतली म्हणून गेले. ते गेले 2.5 महिने परत काय फिरकले नाहीत, आले नाहीत. आणि आता ज्यावेळेस सगळी कामं ठप्प झाली, ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य सभापती असेल, मी असेल किंवा आमचे सन्मान्य सदस्य असेल, जे झेडपीचे सदस्य असतील, त्यांनी सर्वांनी एकमुखी मागणी केली की आता हे व्हिडिओ आम्हाला नको आहे, हा कार्यक्षम व्हिडिओ नको. म्हणून आम्ही त्या दिवशी ते सोमवारी येऊन गेले, परंतु आम्हाला कल्पना नसल्यामुळं परत मंगळवारी येतील म्हणून आम्ही सगळे एकत्र सकाळी 9 वाजता हजर झालो. त्यावेळेस काय ते आले नाहीत. आम्ही साधारण 10:30 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. नंतर आम्ही त्या ठिकाणी टाळा लावला विषय तिथं. आता त्याच्यानंतर आम्हाला कार्यक्षम व्हिडिओ हवा आहे म्हणून आम्ही शिवसाहेबांकडे मागणी केलेली आहे किंवा हे व्हिडिओ आम्हाला नको आहेत, नवीन व्हिडिओ येसपर्यंत आता जे ॲडिशनल व्हिडिओ आहेत शेवक थोरात साहेब यांनाच हा चार्ज द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. मग 8 दिवसाची बीडी काय झाले? आम्हाला असं समजलं होतं की ते येणार आहेत काय, पण कुठल्या प्रकारचं आम्हाला कल्पना दिलेली नव्हती. आणि वेळोवेळी आम्ही शिवसाहेबांची मागणी केली होती किंवा एकतर त्यांना लवकर लवकर पाठवा किंवा नवीन आम्हाला व्हिडिओ नवीन कार्यरत एक सक्षम व्हिडिओ असेल तो द्यावा अशी आम्ही त्यांना मागणी केली होती. याबाबत तुम्हाला सीओकडनं काय प्रतिसाद आला किंवा जिल्हा परिषदेची काय भूमिका? शिवसाहेबांनी आता मंगळवारी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली शिवसाहेबांची फोनवर, तर ते म्हणले आता नवीन व्हिडिओ तुम्हाला देण्यात येईल, तोपर्यंत ॲडिशनल सीओ आहे ते काम पाहतील. मग सध्या ॲडिशनल सीओ म्हणून तालुक्याचं कामकाज कोणाकडे आहे? आता ॲडिशनल सीओ म्हणून शेवक थोरात साहेब आहेत, ते ॲडिशनल व्हिडिओ काम पाहतात. मावळमधील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असणारी खडकाळाची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक व्यवस्थित मुद्दा उपस्थित केला आहे महत्त्वाचा. आत्ताच दादा गायकवाड दादा आहेत, त्यांचं एक उदाहरण सांगतो कामशेटचा विषय. त्यांच्याही कामाची मागणी गेली सातत्याने. आम्ही जोपर्यंत म्हणजे आलो आहोत त्याच्या आधीपासून माहिती ते मागवतात. त्यांनी आम्हाला सांगितली माहिती एक गावचं पाणी गेलेलं आहे, गटरचं पाणी, ते दक्षिणेकडनं उत्तरेला त्याची पाईपलाईनची इस्टिमेट होतं असं दादा गायकवाड दादा सांगतात. आणि वस्तू ती आता पाहिजे तर आता पाणी पश्चिमेकडनं पूर्वेला गेले. तो वारंवार त्यांची तक्रार देत ग्रामस्थांची कामशेट तक्रार आहे. देशमुख जे आहेत संबंधित ग्रामसेवक त्यांची मध्ये चौकशी आली, काम व्यवस्थित नाही, हे वस्तू ती नाकारता येत नाही. त्यांना त्या गायकवाड दादाचे पेपर तपासायला सांगितले तर ते म्हणते जिल्हा परिषदेला पेपर उपलब्ध नाहीत. तुम्ही जी बोललात आता जे सांगितलं ती अनुसरून वस्तूला अनुसरूनच आहे. तुम्ही यापूर्वी पंचायत समितीचे गटनेते होते, आता उपसभापती आहात. आपल्या यापूर्वीच्या कार्यकाळात मागच्या वेळेस होते गैरहजर, पण एवढ्या दिवसात एवढं मोठी 2-2.5 महिन्याच्या कालावधीत नव्हते एवढे दिवस. हे सातत्याने म्हणजे सतत म्हणजे 2.5 महिन्यापासून एकदाही फिरकलेले नाही आहेत. आणि दुसऱ्या गोष्टी कामाचा भाग असला त्यावेळेचं कामाची पद्धत वेगळी होती, आताची वेगळी आहे विषय. आताही चांगल्या पद्धतीत सगळेच सभापती आहेत आमच्या, सगळ्या पद्धती व्यवस्थित कामकाज चालू आहे तिथं विषय. आता दत्ताभाऊ काजळे तिकडे कॅमेरा फिरवा, त्यांच्या किंवा ते शोभिनाथ भाऊ आहेत, हे जे ज्या वेळेस येतात त्यांना पूर्वी कशी वागणूक होती आणि आता कशी ते सांगतील तुम्हाला विषय. त्यावेळेसही चांगला कारभार होता, आताही पण त्याच पद्धतीचा विषय. आम्ही सगळ्या गोष्टीला त्यांच्या म्हणजे सहकार्य असतं ते पण सांगतील आम्हाला. आमच्याकडे एक अशी माहिती आणि तालुक्यात अशी चर्चा आहे की तालुक्याचे काही लोकप्रतिनिधी
व्हिडिओशी व्यवस्थित वर्तन करत नव्हते किंवा त्यांना आरेतुरे वगैरे करायचे, नाही, साफ व्हिडिओचं चुकीची मन माहिती. दुखलं आणि म्हणून व्हिडिओ आता 2.5 महिने झाले रजेवर आहेत. नेमकं खरं काय तुमची काय नाही, एकदम माहिती? चुकीची माहिती आहे. बीडो साहेब गेले कारण त्यांचं प्रमोशन व्हायचं होतं, त्यांना प्रमोशनला जायचं होतं, त्यासाठी ते मुंबईला फिरत होते, जात होते, त्यासाठी त्यांना सुट्टी हवी होती. बाकी हे गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. या